नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आपण 4 ते 5 दिवसा अगोदर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता। तर मंडळी, 4 ते 5 दिवस झाले हा व्हिडिओ बनवण्याला आरोग्य दूत म्हणून आरोग्य दूत वरती संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। पण त्या व्हिडिओमध्ये फॉर्म कुठे भरायचा, कशा प्रकारे भरायचा आहे, त्यावेळेस आपल्याकडे माहिती अवेलेबल नव्हती। तर आपल्याकडे माहिती आज आलेली आहे। तर मंडळी, या परीक्षेसाठी आपल्याला फीस किती भरावी लागणार आहे, ही संपूर्ण माहिती, अर्ज आपल्याला कुठे करावा लागणार आहे, ती वेबसाईट कोणती आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, हे जे आरोग्य दूत आहे ते आहे एका फाउंडेशन तर्फे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपण फॉर्म भरण्याच्या अगोदर त्याच्या नियम आणि अटी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया। नियम आणि अटी आपल्याला जाणून घेणे अति आवश्यक आहे, कारण नियम आणि अटीमध्ये समजा तुम्हाला पटल्या तरच फॉर्म भरा, नाहीतर अन्यथा भरू नका। ठीक आहे, कुठे फॉर्म भरावा लागणार आहे, कशा प्रकारे भरावा लागणार आहे मी समोर सांगणार आहे। पण त्याआधी मंडळी, नियम आणि अटी ज्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत। तर बघा, पहिला आहे, तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा द्याल त्या ठिकाणी मजबूत इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे। परीक्षा दरम्यान इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये काही समस्या आल्यास आरोग्य दूत वेलफेअर फाउंडेशन जबाबदार राहणार नाही। तर बघा, या फाउंडेशनचे नाव आहे आरोग्य दूत वेलफेअर फाउंडेशन। आता दुसरे नियम बघा, आरोग्य दूत पदासाठी फॉर्म अपलोड करतेवेळी 950 रुपये परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे। ही माहिती मला देण्यात आलेली आहे आणि मी हे शुल्क भरण्यास पूर्णपणे तयार आणि सदर शुल्क भरण्यासाठी माझी आर्थिक स्थिती सक्षम आहे। तर बघा मंडळी, परीक्षा फी जी आहे ती 950 रुपये असणार आहे। तुम्ही फॉर्म भरते वेळेस ही जे फी आहे तुम्हाला त्यांना द्यावी लागणार आहे। ठीक आहे, आता तिसरा नियम बघा, मी या परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास परीक्षा शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाईल आणि कोणत्याही सभागृहावर परीक्षा शुल्क परत मिळणार नाही याची कल्पना मला देण्यात आली आहे। आता चौथा नियम बघा, निवडलेल्या उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे। त्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा भत्ता दिला जाणार नाही याची मला माहिती देण्यात आलेली आहे। परीक्षेनंतर पुढील प्रक्रियेसाठी किमान 180 दिवसाचा कालावधी लागेल याची कल्पना मला देण्यात आलेली आहे। ठीक आहे, उमेदवाराला आरोग्य दूत वेलफेअर फाउंडेशनने आरोग्य सेवेशी संबंधित केलेले कोणतेही काम करणे आवश्यक व बंधनकारक आहे। उमेदवारास गरजेनुसार लक्ष आधारित कामे दिली जाऊ शकतात, जी दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे। आरोग्य दूत आपला वार्ड, गाव, नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये करत असलेल्या कामाबाबत आरोग्य दूत वेलफेअर फाउंडेशन कधीही तपासणी करू शकते। या तपासणीमधून त्याच्या क्षेत्रातून तो करत असलेल्या असमाधानकारक कामाबद्दल गावातून 5 तक्रारी आल्यास उमेदवाराला तत्काळ पदावरून काढून टाकले जाईल आणि त्यांचे मानधन थांबवले जाईल याची माहिती मला देण्यात आलेली आहे। तर बघा, ज्या गावामध्ये तुम्ही काम करायला जाल, ठीक आहे, त्या गावातून समजा 5 जरी तक्रारी त्या वेलफेअर फाउंडेशन कडे गेल्या तर तुम्हाला कामावरून काढले जाणार आहे। ठीक आहे, 9वा नियम बघा, परीक्षेची तारीख बदलण्याचा, परीक्षा पुढे ढकलण्याचा किंवा परीक्षा रद्द करण्याचा अधिकार आरोग्य दूत फाउंडेशन कडे राखीव आहे। बघा, परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा अधिकार, ठीक आहे, परीक्षा बदलण्याचा अधिकार त्या फाउंडेशन कडे आहे। ठीक आहे, ही सगळे हे 9 नियम आणि अटी आहेत। तर आपल्याला आता अर्ज कशा प्रकारे करावा लागणार आहे, ती वेबसाईट कोणती आहे, कुठे करावा लागणार आहे, आता आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, लांब होऊ द्या, कारण आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ही सगळी माहिती आता तुम्हाला मी सांगत आहे। तर ठीक आहे, तर मंडळी चला आपण मोबाईल स्क्रीनवरती जाऊया। तर बघा मंडळी, सर्वात आधी आपल्याला क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे। क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे। मी ज्या प्रकारे सर्च करतो त्याच प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। तर बघा, www.arogyadut.org बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्च करायचं आहे। बघा, स्पेलिंग लक्षात घ्या, www.arogyadut.org। ठीक आहे, असा टाईप केल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर बघा, सर्वात वर ही जी पहिली वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे।
तर इथे क्लिक केल्यानंतर बघा मंडळी, लक्षात घ्या कशा प्रकारे आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. तर ते सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्यासमोर पेज ओपन होईल. ठीक आहे, ही सगळी माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. ही माहिती सगळी वाचून घेतल्यानंतर बघा तुम्हाला इथे आत्ता अर्ज करा म्हणून दिसत आहे मंडळी. आत्ता अर्ज करा, बघा आत्ता अर्ज करा म्हणून तुम्हाला दिसत आहे. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा मंडळी, मी जे नियम सांगले आहेत आधी, हे सगळे नियम इथेच आहेत. इथूनच मी तुम्हाला जे नियम सांगितले होते, मी इथूनच तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, हे सगळे नियम तुम्ही ऐकले आहात, पण तुम्ही आणखी वाचून घ्या. हे सगळे 9 नियम आहेत. ठीक आहे, हे सगळे जे 9 नियम आहेत तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर ते नियम वाचल्यानंतर बघा इथे आहे वरील सर्व नियम व अटी मी मान्य करत आहे. ठीक आहे, तर या बॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे. जर तुम्हाला नियम आणि अटी मान्य असतील तर तुम्हाला या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे. इथे टिक केल्यानंतर बघा मंडळी, आपल्यासमोर असा पेज ओपन होतो. हा आहे आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ती आता प्रोसेस आता चालू झाला आहे. तर बघा सर्वात विभाग 1 उमेदवाराची माहिती. ठीक आहे, तर इथे आपल्याला प्रथम नाव, तुमच्या बाबाचं नाव आणि आडनाव हे सगळं तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचं नाव, तुमच्या बाबाचं नाव आणि आडनाव. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आहे जन्मतारीख, तुमची डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या एक पर्याय निवडा. ठीक आहे, ज्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे पुरुषा, स्त्रिया की इतर काय आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे मंडळी, त्याच्या खाली आहे राष्ट्रीयत्व. ठीक आहे, राष्ट्रीयत्व आहे. त्याच्या खाली आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी इथे तुम्हाला टाकायची आहे. त्याच्या खाली आहे पत्ता. पत्ता कशा प्रकारे टाकायचा आहे तर बघा मंडळी, पत्ता तुम्हाला आधार कार्ड वरती ज्याप्रमाणे पत्ता आहे त्याचप्रमाणे पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. आधार कार्डच्या मागच्या बाजूला पत्ता राहतो, संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विभाग 2 सामाजिक श्रेणी आणि तपशील. ठीक आहे, तर तुम्हाला इथे तुमचा धर्म टाकायचा आहे. तुमचा धर्म काय आहे तो. त्याच्यानंतर तुम्ही इथे दिव्यांग आहात की नाही, होय असाल तर होय, असाल तर नाही. ठीक आहे, तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर विभाग 3 शिक्षण. तर इथे तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचे काय झाले आहे, 10वी झाली आहे की 12वी झाली आहे, काय झाले, पदवीधर झालो आहे का पदव्युत्तर झाला का इतर का झाला, तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, ते टाकल्यानंतर बघा त्याच्या खाली संस्था आहे, म्हणजे तुमचं संस्थेचं नाव. जर तुम्ही 12वी पास केली असेल तर तुमच्या बोर्डाचं नाव काय आहे. ठीक आहे, मार्कलिस्टवरती नाव असते. तुमची मार्कलिस्ट काढा. 12वी पास झालं, तुम्ही 12वी ते सिलेक्ट केल्यानंतर 12वीची मार्कलिस्ट काढा, त्याच्यावरतीच बोर्डाचं नाव असते. ते संपूर्ण नाव या संस्थेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे विभाग 4 प्राथमिक संगणक ज्ञान. इथे आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस. ठीक आहे, त्याच्या खाली आहे कृपया एक पर्याय निवडा. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे होय की नाही तुम्हाला इथे निवडायचं आहे. तर बघा जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं तुम्ही संगणक म्हणजे तुम्हाला कॅम्प्युटरचं मायक्रोसॉफ्टचं जर ज्ञान असेल तर तुम्हाला होय करायचं आहे, अथवा नसेल तर इथे नाही करायचं आहे. ठीक आहे, जर असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. ठीक आहे, त्याच्या खाली आहे इंटरनेट ब्राउझिंग. ठीक आहे, तर इथे आपल्याला क्लिक केल्यानंतर कृपया एक पर्याय निवडा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इंटरनेट म्हणजे तुम्ही जे मोबाईलवरती इंटरनेट हाताळतात बरोबर आहे, तर इथे आपल्याला होयच करायचं आहे. ठीक आहे, त्याच्या खाली आहे ईमेल ऑपरेशन्स. ठीक आहे, त्याच्या खाली आहे या बॉक्सवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा काय येते, तुमच्याकडे ईमेल आय डी आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. ठीक आहे, त्याच्या खाली आहे बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं काही नॉलेज आहे का, म्हणजे तुमची MSCIT वगैरे काही झाली आहे का. जर काही झालं असेल MSCIT वगैरे किंवा CCC किंवा काही ना काही झालं असेल तुमचं कॉम्प्युटरमध्ये, तर इथे तुम्हाला होय किंवा नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे. MSCIT झाले तर होय करायचं आहे, जर नसेल झाली तर नाही करायचं आहे. ठीक आहे, होय किंवा नाही. ठीक आहे, जर काही नसेल झालं तर नाही याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर बघा मंडळी त्याच्या खाली आहे हा बॉक्स आहे इतर संबंधित संगणक कौशल्य थोडक्यात नमूद करा. म्हणजे तुमची जर MSCIT झाली तर तुम्हाला इथे MSCIT टाईप करायचं आहे. CCC झाली असेल तर इथे तुम्हाला CCC म्हणून टाईप करायचं आहे. हे भरल्यानंतर बघा जो 5वा आहे संलग्नक. ठीक आहे, तर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तुम्हाला सर्वात आधी आधार कार्डची फोटो काढून ठेवायची आहे.
ठीक आहे. किती MB पर्यंत चालतो ते मला माहिती नाही, पण इथे तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला इथे आधार अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्या खाली आहे विभाग 6 घोषणा. तर घोषणावरती तुम्हाला इथे या डब्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सगळी संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. मी प्रमाणित करतो की प्रदान केलेली माहिती खरी आणि अचूक आहे. मी आरोग्य दूत वेलफेअर फाउंडेशनच्या अटी व शर्ती वाचल्या आहेत आणि समजल्या आहेत. याच्यावर या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे. ठीक आहे. इथे टिक केल्यानंतर बघा विभाग 7 येतो बँकिंग ऑप्शन. ठीक आहे. इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे. इथे शाखा कोणती आहे, बँकेची शाखा कोणती आहे त्या शाखेचं इथे नाव टाकायचं आहे. खातेदाराचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. इथे खाते क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्या खाली बँकेचा IFSC कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला विभाग 8 पेमेंट. तर तुम्हाला बघा इथे तुम्हाला लिहून दिसत आहे तुमची परीक्षा फी भरण्याकरिता खालील QR कोड स्कॅन करा आणि UTR ट्रान्झॅक्शन क्रमांक खाली रकान्यात टाका. तुम्हाला हा जो QR कोड दिसत आहे तुम्हाला हा स्कॅन करायचा आहे. ठीक आहे. जेवढी पण फी आहे 950 रुपये तुम्हाला पे करून तुम्हाला तिथे खाली बघा UTR ट्रान्झॅक्शन क्रमांक तुम्हाला तिथे दिसणार आहे. तो ट्रान्झॅक्शन क्रमांक इथे टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही QR कोड जसे स्कॅन केला तुम्हाला ट्रान्झॅक्शन क्रमांक दिसून जाईल. तो ट्रान्झॅक्शन क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे. तुमचा पेमेंट पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपली फी पण कंप्लीट होऊन जाईल आणि अर्ज पण आपला सबमिट होऊन जाईल. ठीक आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो सबमिट करावा लागणार आहे. त्याच्यानंतर 180 दिवसानंतर तुम्हाला परीक्षा कुठे ऑनलाईन परीक्षा 180 दिवसानंतर करणार आहे. ठीक आहे. तर मंडळी अशी होती ही आरोग्य दूत वेलफेअर फाउंडेशनमध्ये आपला फॉर्म भरण्याची पद्धत. सगळ्या नियम आणि अटी तुम्हाला समजल्या असेल आणि फॉर्म कसा भरायचा हे पण तुम्हाला कळलं असेल. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर मंडळी अशीच नवीन योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.